मित्रमैत्रिणींनो, सन 2021-22साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च ही परीक्षा दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार होती. तथापि NCERT नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि www.ntsemsce.in या संकेतस्थळावर भरण्यासाठीचे वेळापत्रक अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे. यामध्ये बघा, याचा तपशील आहे. ऑनलाईन नियमित फॉर्म भरणे याची तारीख आहे 19/4/2022 ते 22/4/2022. यासाठी लागणारी फी असणार आहे 150 रुपये आणि शाळा संलग्नता फी असणार आहे जवळपास 200 रुपये प्रतिसंस्था प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी. यामध्ये ऑनलाईन विलंब म्हणजे लेट फी धरून आवेदनपत्र भरण्याची तारीख असणार आहे 23/4/2022 ते 26/4/2022. यासाठी लागणारी फी आहे 275 रुपये. यामध्ये ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे आणि ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे संस्थांसाठी यामध्ये पुन्हा आपल्याला करता येणार नाही. ते अगोदरच शाळेला करून ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीने ही सन 2021-22साठी होणारी जी NTS परीक्षा आहे या परीक्षेबद्दलची सध्याची अपडेट मी आपल्याला आता दिलेली आहे. आता या व्हिडिओच्या समोरच्या भागामध्ये मी आपल्याला या NTS परीक्षेबद्दल म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत टिकून राहा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करून माझ्या चॅनलवरच्या सर्व व्हिडिओच्या प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत त्या आपण पाहू शकता. सोबतच माझं दुसरं चॅनल मनोहस व्लॉग यावर सुद्धा आपण व्हिजिट करून तेही चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण आता NTS परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती बघूया. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTSE यालाच सुरुवातीला NSTSS म्हणजेच नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. ही एक स्कॉलरशिप एक्झाम आहे जी विद्यार्थ्यांच्या स्किल्स, त्यांचे लॉजिकल थिंकिंग आणि मेंटल ॲबिलिटी ओळखण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. ही स्पर्धा परीक्षा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 2 टप्प्यांमध्ये घेतली जाते. यातील टप्पा पहिला हा राज्यस्तरावर असतो आणि टप्पा दुसरा हा राष्ट्रीय स्तरावर असतो. जर एखाद्या उमेदवाराला ही स्कॉलरशिप मिळण्यास पात्र व्हायचं असेल तर त्याला दोन्ही परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. यामध्ये NTSE 2022 या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे. यामध्ये भारतात राहणारे आणि भारताच्या बाहेर देशांमधून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील NTSE साठी पात्र असतात. यामध्ये SCERT किंवा समान राज्य अधिकारी स्टेज 1 ही परीक्षा आयोजित करतात. म्हणजेच राज्याच्या स्तरावर स्टेज 1ची परीक्षा आयोजित केली जाते, तर स्टेज 2ची जी परीक्षा आहे ही नॅशनल लेवलवर म्हणजेच NCERT द्वारे आयोजित केली जाते. स्टेज 1मध्ये पात्र झालेले विद्यार्थीच स्टेज 2ची परीक्षा देऊ शकतात. NTSE परीक्षेचे 2 पेपर असतात. एक असतो स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला आपण SAT म्हणतो आणि दुसरा असतो मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण MAT म्हणतो. या दोन्हीमध्ये प्रत्येकी 1-1 गुणाचे 100 प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी 2 तासांचा वेळ मिळत असतो. यापैकी एकूण जवळपास 2000 उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाते आणि नंतर त्यांना मंथली स्कॉलरशिप दिली जाते. आता आपण बघूया की NTSE या परीक्षेसाठी जी एलिजिबिलिटी असणार आहे तिचे निकष कसे असतील. तर यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण बघूया रेग्युलर स्टुडंट्ससाठी 1 जुलै 2022 पर्यंत उमेदवाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. म्हणजेच तो उमेदवार ही परीक्षा देत असताना 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असणे गरजेचं आहे. त्यानंतर
त्याने भारतातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शाळेमधून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. आता बघूया की ज्यांनी ओपन अँड डिस्टन्स लर्निंग ODL यामार्फत शिक्षण घेतलेलं आहे अशांसाठी NTSEची पात्रता काय असेल. तर यामध्ये खुल्या आणि दूरस्थ शिक्षणातून 10वी उत्तीर्ण करणारे विद्यार्थी देखील NTSEचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्यासाठी तोच नियम आहे की त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असावं. त्यानंतर तो कोणतीही नोकरी न करता पूर्णवेळ एक विद्यार्थी असावा आणि तो इयत्ता 10वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला असावा. आता यामध्ये जे परदेशात शिकणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा NTSEसाठी काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. मग त्यांच्यासाठी निकष काय आहेत किंवा त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तर तो भारतीय नागरिक असणे गरजेचं आहे. त्यानंतर तो 10वी किंवा त्या समान कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असेल तर तो डायरेक्ट स्टेज 2साठी पात्र असतो. त्यानंतर इयत्ता 9वीच्या अंतिम परीक्षेला म्हणजे फायनल एक्झामला उमेदवाराला किमान 60% मार्क्स मिळालेले असावेत. त्यानंतर उमेदवाराने यासाठी भारतातीलच एक्झाम सेंटरची निवड करणे गरजेचं आहे. त्यानंतर तो किंवा ती शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेकडे शैक्षणिक सर्वेक्षण विभाग NCERTच्या साक्षांकित इयत्ता 9वीच्या गुणपत्रिकेसह विनंती करणे गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल तरच तो भारतातून पुढील अभ्यास सुरू ठेवू शकेल. त्यानंतर आता पाहूया की NTSE या परीक्षेची रचना कशी असते. हा पेपर, यामध्ये येणारे पेपर कसे असतात. याच्यामध्ये SAT आणि MAT या 2 भागात पेपर विभागलेला आहे. SAT आणि MAT या दोन्हीमध्ये 100 प्रश्न असतात. यामध्ये गणिताचे 20, सायन्सचे 40 आणि सोशल सायन्सचे 40 असे 100 प्रश्न असतात. MAT आणि SAT या दोन्हीचा कालावधी 120 मिनिटे किंवा 2 तासांचा असतो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. यामध्ये दोन्ही परीक्षांसाठी पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत यांचा मेरिट लिस्टसाठी स्वतंत्रपणे विचार केला जातो. त्यानंतर या स्कॉलरशिपसाठी पात्र असलेल्या उमेदवाराची निवड MAT आणि SAT यांच्यामधील गुणांच्या आधारेच केली जाते. आता बघा NTSE परीक्षेचा नमुना कसा असतो. अत्यंत लेटेस्ट नमुना मी आपल्याकडे घेऊन आलो आहे. यामध्ये मॅथसाठी विषय असतो अभियोग्यता चाचणी, म्हणजेच आपण ज्याला काय म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, लॉजिकल टेस्ट. यामध्ये प्रश्नांची संख्या असेल 100 आणि यामध्ये गुण असतील तुम्हाला 100. सॅटमध्ये विषय असतात सायन्स, सोशल सायन्स आणि मॅथ्स. यामध्ये एकूण प्रश्न असतील आपल्याला 100 आणि यासाठी टोटल मार्क्स असतील आपल्याला 100. आता बघूया मॅथ्ससाठी NTSEचा जो अभ्यासक्रम आहे तो कसा असतो, ज्यामध्ये एक प्रकारे आपण लॉजिकल टेस्ट देत असतो. यामध्ये बघा पहिल्यांदा आपण व्हर्बल रिजनिंग कशी असेल, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते पाहूया. क्लासिफिकेशन, त्यानंतर लॉजिकल व्हेन डायग्राम्स, ब्लड रिलेशन्स, सिरीज, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स, व्हेरिफिकेशन ऑफ ट्रूथ ऑफ द स्टेटमेंट्स, कोडिंग डिकोडिंगमध्ये प्रॉब्लेम्स ऑन क्लॉक्स, ॲनालिटिकल रिझनिंग, डायरेक्शन सेन्स टेस्ट, सिरीज कंप्लीशन टेस्ट, ॲरिथमेटिकल रिझनिंग टेस्ट, मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स, इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर आणि टेस्ट. त्यानंतर याच्यामध्ये नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये कसे प्रश्न विचारले जातील तुम्हाला, ट्रान्सपॅरंट पेपर फोल्डिंग, एम्बिडेड फिगर्स, डॉट फिक्सिंग सिच्युएशन्स. ॲनालिटिकल रिजनिंगमध्ये वॉटर इमेजेस, प्रॉब्लेम्स ऑन क्यूब्स अँड डाईस आणि इनकम्प्लीट फिगर्समध्ये फोल्डिंग, पेपर कटिंग. त्यानंतर सॅटमध्ये जो सायन्स सिलेबस आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा तो कसा असेल बा, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला, ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट्स, कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स, एअर, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, फायबर्स अँड प्लास्टिक्स, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, फूड प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, ह्युमन बॉडी, हेरिडिटी अँड इव्होल्युशन, लाईफ प्रोसेसेस, मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिसिटी ॲट वर्क, लाईट, मेजरमेंट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स, मोशन अँड फोर्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, अवर एन्व्हायरमेंट, रिप्रोडक्शन, सम कॉमन डिसीजेस, सॉईल, साऊंड, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, साऊंड ऑफ एनर्जी, द युनिवर्स, वर्क अँड एनर्जी, वॉटर. त्यानंतर बघा सॅटसाठी सोशल सायन्सचा जो सिलेबस असणार आहे हिस्ट्री, जॉग्राफी आणि सिविक्सचा तो काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारणार आहे ॲग्रिकल्चर, ॲटमॉस्फिअर, बायोस्फिअर, ब्रिटिश राज, कल्चर, सायन्स अँड लिटरेचर, डेमोक्रेसी अँड इलेक्शन्स, डायव्हर्सिटी अँड लाईव्हलीहूड,
early medieval period, early states, 18th century political formation, introduction and sources of ancient Indian history, India and its neighbors, local and state government, Indian economics, Indian freedom struggle, Indus Valley civilization, industrial revolution, industries, internal structure of earth and rocks, resources and development, Jainism, Buddhism and conquerors from distant lands, the Delhi Sultanate, the Mughal Empire, motion of the earth, nationalization in various countries, Vedic period, new empires and kingdoms, the judiciary, popular movements and social reforms, population, UN and international agencies, medieval architecture and culture, natural vegetation, French Revolution, our country India, union government, Indian constitution, solar system, the Mauryas, वॉटर रिसोर्सेस, वर्ल्ड हिस्ट्री. आता बघूया याच्यामध्ये जो मॅथ्सचा सिलेबस असणार आहे तो कसा असणार आहे बघा. यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, ॲरिथमेटिक आणि ॲरिथमेटिक प्रोग्रेशन्स अशा पद्धतीने ते विचारलं जाईल. बेसिक जॉमेट्री, डायरेक्ट अँड इन्व्हर्स व्हेरिएशन्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री, पर्सेंटेज अँड इट्स अप्लिकेशन, एक्सपोनंट, स्टॅटिस्टिक्स. त्यानंतर मेन्शुरेशनमध्ये नंबर सिस्टीम, स्क्वेअर अँड क्यूब रूट्स, प्लेइंग विथ नंबर्समध्ये सरफेस, एरियाज अँड व्हॉल्यूम्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, रॅशनल नंबर्स, ट्रिगोनॉमेट्री, सर्कल्स अँड ट्रँगल्स, लिनियर इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला NTSE 2021-22साठी जी शेवटची आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख आहे त्याबद्दल सांगितलं. त्यानंतर मी आपल्याला पुढे घेऊन गेलो NTSE या एक्झामच्या संपूर्ण माहितीकडे, ज्यामध्ये मी आपल्याला काय केलं, पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी जी त्यामध्ये एलिजिबिलिटी असते ती सांगितली. यामध्ये एलिजिबिलिटी सांगत असताना रेग्युलर स्टुडंट्ससाठी, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग स्टुडंट्ससाठी आणि परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला त्याची एलिजिबिलिटी सांगितली. त्यानंतर मी आपल्याला NTSE परीक्षेचं स्वरूप आणि रचना सांगितली. त्यानंतर मी तुम्हाला परीक्षेचा नमुना दिला, म्हणजेच त्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम पाहिला. तर आशा करतो की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर 2 दिवसामध्ये या NTSE परीक्षेसाठी फॉर्म भरला नसेल तर 10वीच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांनी, 10वी पास विद्यार्थ्यांनी त्वरित जाऊन आत्ताच यासाठी फॉर्म भरून घ्यावा. अदरवाईज 26 तारखेपर्यंत आपल्याला 23 ते 26च्या दरम्यान लेट फी धरून फॉर्म भरता येईल. सोबतच यामध्ये असणारी संपूर्ण NTSE परीक्षेबद्दलची माहिती आपण जाणून घेतली आणि त्यामुळेच या परीक्षेची आपली पूर्ण तयारी होईल अशी मी या ठिकाणी एक अपेक्षा करतो. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच अगोदर सबस्क्राईब करून घ्या. माझं दुसरं चॅनल मनोज व्लॉगला पण आपण यूट्यूबवर सर्च करून तेही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या चॅनलचे सर्व व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टमधून आपण पाहून घ्या. चला तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.